शिंदे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे। मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्यात आल्या, तर दुसरीकडे पीक नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये आता कपात करण्यात आली आहे। कमाल 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत देण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 1 जानेवारी 2024 ला एक GR काढलेला होता। त्यानंतर मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली होती, त्यानुसारच मदत दिली जायची। मात्र आता हा निर्णय बदलण्यात आलेला आहे। तर कोणते निर्णय हे रद्द करण्यात आलेले आहेत पाहूयात। भाडेतत्वावर एसटी घेण्याच्या शिंदेंच्या काळातल्या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली। मंत्र्यांचे सचिव OST नेमणुकी संदर्भात लावलेले निकषही फडणवीसांनी बदलले। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा न मिटलेला वाद सुद्धा आहेच। आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेंना डावललं गेलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले। या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। तर धक्क्यांची मालिका मात्र थांबत नाहीये। 2020 मध्ये जालन्यामधील रद्द केलेला सिडको प्रकल्प शिंदेंनी 2023 मध्ये पुन्हा सुरू केला होता। मात्र आता या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेत। मुंबई महापालिकेमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडर सुद्धा रद्द केलंय। शिंदेंच्या काळात हे टेंडर काढण्यात आलेलं होतं। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टेंडर रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत। कोर्टाने शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील, परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। हे केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे, राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही। फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळणार आहे। लाडक्या बहिणीसारख्या किंवा अन्य ज्या काही मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजना ज्या आणलेत त्याचा जो डेफिशिट आहे तो डेफिशिट वेगवेगळ्या विभागातून भरून काढला जात आहे। शेतकऱ्यांच्याही हे जे काही 3 हेक्टरचं तुम्ही म्हणता 2 हेक्टरवर आणलेलं आहे तो त्याचाच परिणाम आहे। विविध योजना ज्या मतदान मिळवण्यासाठी आणलेल्या होत्या त्याचा डेफिशिट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचं देखील नुकसान हे करतायत आणि सरकार त्या शेतकऱ्यांनी देखील याची दखल घ्यायला हवी।